हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे। संध्याकाळचे 7 वाजले होते, बरीच संध्याकाळ झाली होती, म्हणजे अंधार चांगला पडला होता आणि देवाजवळ दिवा लावला होता मी। अद्विक माझ्या शेजारीच खेळत होता किचनमध्ये, तर तो पण दिवा लावला की देवाजवळ येण्याचा प्रयत्न करतो, तर पटकन त्याला उचलून धरलं, नाही तर तो मांडणीला पकडतो आणि उभं होतो। देवाजवळ दिवा लावून झाला, नमस्कार केला आणि त्यानंतर अद्विकला परत खेळायला खाली ठेवून दिलं आणि नंतर मग थोडीशी आवर करायला घेतली। संध्याकाळचे कामं म्हणजे झाडू वगैरे मारून झाला, भांडी वगैरे घासली होती आणि गॅस ओट्यावरती मी नेहमीच पाणी नितळायला उघडी ठेवत असते आणि त्यानंतर जाडीमध्ये ठेवत असते। जी जाडी दिसते मी भांडी ठेवत आहे त्या जाडीला ना जवळजवळ 6 वर्ष पूर्ण झाले, तरी पण ती जाडी चांगलीच आहे। इतकी मजबूत जाडी निघाली ना की तिला काहीच अजून झालेलं नाही। पण मला ना स्टीलची जाडी घ्यायची होती, पण तेव्हा बजेट नव्हतं जेव्हा मी घेतली ही जाडी, तर ही जाडी ना 100 रुपयाची घेतलेली आहे, पण आजही चांगलीच आहे। म्हणून मग ती चांगली आहे म्हणून मला दुसरी घेण्याची इच्छा होत नाही आणि जर एखादी वेळेस तुटली तर मग घ्यावीच लागणार, कारण तर भरपूर वर्ष झाली तिला ती टिकतच आहे। तर भांडी ठेवून दिले जाडीमध्ये आणि इकडे बघा मुलांचं काय चालू होतं। अद्विक खेळत होता किचनमध्ये आणि शिवांश करत होता होमवर्क। शिवांचा होमवर्क करतच होता शिवांश आणि इकडे अद्विक किचनमध्ये खेळत होता। तेवढ्यात मग आता मला स्वयंपाक पण करायचा होता, कारण तर स्वयंपाकाची पण वेळ होतच आली होती ना। संध्याकाळी 7 वाजले, 7:30 वाजले की मी स्वयंपाकाला सुरुवात करत असते। तर आजच्या रात्रीच्या स्वयंपाकामध्ये ना मी पुरी भाजी करणार होते, माझ्या मिस्टरांना खूप आवडते। मी तिघांच्याही आवडीचा स्वयंपाक नेहमीच करत असते, म्हणजे माझ्या मिस्टरांच्याही आवडीचा, माझ्या शिवांशच्या पण आवडीचा आणि माझ्या पण आवडीचा। तर आमच्या घरामध्ये जास्त तिखट वगैरे खात नाही, फिकंच खातात माझे मिस्टर, त्याच्यामुळे मग आज त्यांच्याच आवडीचा स्वयंपाक होता तर फिकंच करावा लागणार होतं, तिखट तर अजिबात करायचं नव्हतं। मसाल्याची तयारी करून घेतली, म्हणजे खोबरं कांदा कट करून घेतला, लसूण वगैरे शिलून घेतला आणि एकीकडेनं मी बटाटे उकडायला ठेवले होते, तर ते उकडत आले होते आणि दुसरीकडे मग कढई ठेवली आणि त्यामध्ये ना सगळे मसाले भाजून घेत आहे। म्हणजे कांदा खोबरं भाजून घ्यावं लागतं आणि वाटण तयार करावं लागतं। मसाले भाजता लाईट गेली आणि बऱ्याच वेळानंतर लाईट आली, तेव्हा माझे मसाले भाजून झाले होते। मोबाईलच्या लाईटमध्ये मी मसाले भाजून घेतले होते। म्हटलं भरपूर वेळ लागेल लाईट यायला, तर तोपर्यंत माझा स्वयंपाक व्हायचा राहणार, परत बाळ चिडचिड करतं, बाळालासुद्धा बघावं लागतं म्हणून। तर मसाले भाजून झाले, मसाले वाटायचे बाजूला ठेवून दिले, पण आधीनं बाळाची खिचडी फोडणी दिली। तर कधी बाळाला ना मी फोडणीची खिचडी पण करते, म्हणजे त्यात तिखट नाही टाकत, असं म्हणा की तडका दिलेली खिचडी तशी करते, थोडीशी पातळ शिजवून घेते। बाळाच्या खिचडीसाठी कुकर जरा मोठंच होतं, छोटं कुकर घ्यावं लागणार त्याच्यासाठी। खिचडी फोडणी देऊन झाली आणि त्यानंतर मग मसाला पण वाटून घेतला। आलू शिजून तयार होते, तर मग आलूची साल काढून घेता येते मी। मसाला एकीकडे वाटलेला ठेवून दिला आणि एकीकडे कुकर होतं, तर कुकर व्हायचं होतं आणि बटाट्याची सालसुद्धा काढून घ्यायची होते, तर बटाट्याची साल काढून घेईपर्यंत भाजी फोडणी दिली नाही। बटाट्याची साल काढून झाली आणि कुकरनं झालं होतं, तर बाजूला ठेवून दिलं दुसऱ्या शेगडीवर आणि एकीकडेनं मग परत भाजी फोडणी द्यायला घेतली। मिस्टर येईपर्यंत जेवढा स्वयंपाक होते ना तेवढा करून घेण्याचा प्रयत्न करते बाळाला बघत। आता मी भाजी फोडणी देत आहे, पण इकडे काय चाललं आहे, शिवांश आणि अद्विक मस्त मस्त्या करत होते, खेळत होते। त्याला जितकं खेळवलं तितकं खेळतो तो आणि पडला की रडतो, असं असतं दोघा भावांचं चालू। ते किचनमध्ये माझ्या पाठीमागे खेळत आहे। एकीकडे मी भाजी फोडणी देत आहे, अंदाजाने सगळाच मसाला टाकते, म्हणजे तिखट मीठ हळद जे काही मसाले आहेत ते मी अंदाजानेच टाकत असते। शिवांश आणि अद्विक किचनमध्ये खेळत होते, तर कधी अद्विक काय करतो, हात सोडून चालण्याचा प्रयत्न करतो, त्याला कळत नाही की पुढे काही वस्तू आहे ती आपल्याला लागेल की काही, तर तो पडला तर रडत होता। त्याला घेऊन मला आता मग स्वयंपाक करावा लागत होता। तर आता भाजी फोडणी द्यायला घेतली होती, तर ती तशीच कशी ठेवायची म्हणून त्याला घेऊन भाजी फोडणी दिली आणि नेहमी त्याला घेऊन कधी मला कामं करावेच लागतात। तर थोडे बटाटे टाकले आणि थोडे बटाटे बाजूला ठेवले, त्याला कुस्करून मी टाकणार होते, कारण तर भाजी एकदमच पातळ चांगली वाटत नाही खायला पुरीसोबत, म्हणून थोडीशी घट्ट यावी याच्यासाठी ना थोडेसे बटाटे मी कुस्करून ठेवले, म्हणजे रसा तयार केल्यानंतर त्यात ते सोडून देणार म्हणून। तर रसा तयार केला आणि जे कुस्करून ठेवलेले बटाटे होते ते टाकून दिले, थोडीशी घट्ट भाजी येण्यासाठी, आणि झाकून ठेवून दिली उकळी येण्यासाठी। तर बाळ रडत होतं, तो शांत होत नव्हता। मग मला वाटलं की त्याला भूक लागली असेल, तर त्याची थोडीशी खिचडी काढून घेतली आणि त्याला भरवायला सुरुवात केली। थोडंसं तूप घालून मी खिचडी त्याला चारत असते, तर त्याच्यात थोडंसं तूप टाकलं खिचडीमध्ये आणि त्यानंतर त्याला पूर्ण खिचडी चारून दिली। मग त्यानंतर तो शांत राहिला
आणि इकडे भाजी पण उकळून झाली होती, तर त्यात गरम मसाला वगैरे टाकून दिला आणि कोथिंबीर वगैरे टाकून आपली भाजी सगळी तयार आहे. तर हे बघा भाजी तयार आहे. आता फक्त पुऱ्या करायच्या बाकी होत्या. तर गॅस ओटा थोडासा खराब झाला होता, पाणी वगैरे पडलं होतं, त्यावर कोथिंबीर कट केली होती तर ते पण होतं. तर परत त्यावरती स्वयंपाक करायला नको वाटतं म्हणून ते पुसून घेतलं आणि त्यानंतर मग पुऱ्यांसाठी पीठ भिजवायला घेतलं. तर कोणी मैदा पण टाकतात किंवा मग गव्हाच्या पिठाच्या पण करतात. तर कोणी गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स अशा पुऱ्या करतात. तर मी फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करत असते. भिजवून झालं पीठ आणि त्यानंतर चांगलं मळून घेतलं आणि मळून झाल्यानंतर मग मी पुऱ्या करायला घेते. तर मिस्टर आले होते, तर अद्विकला ते बघत होते. तर मग म्हटलं की चला आता पुऱ्या तळायच्या आहे गरम गरम, तर गरम गरम आपण जेवण करायला द्यावं. तर इकडे एका ताटामध्ये एका प्लेटमध्ये भाजी घेतली, लोणचं काढलं आणि कांदा पण ताटामध्ये ठेवला होता आणि पटकन इकडे पुऱ्या तळायला घेतल्या. मी पुऱ्या तळायला जास्त तेल घेत नाही, कारण आमच्याकडे तळण्याच्या तेलाच्या भाज्या वगैरे खात नाही. माझ्या मिस्टरांना तळण्याच्या तेलाच्या भाज्या आवडत नाही. मला चालून जातं पण ते नाही खात, त्याच्यामुळे मग जास्त तेल टाकून मी तळत नाही. म्हणजे जास्त शिल्लक राहायला नको तळण्याचं तेल, म्हणून कमी शिल्लक राहिलं पाहिजे याच्यासाठी थोडं तेल टाकून मी तळत असते नेहमीच. तुम्ही बघत असाल मी जेव्हा तळण्याचं काही पण तळलेले पदार्थ करते तेव्हा त्यामध्ये तेल खूप कमी असते, कारण तुम्ही जास्त तळलेलं तेल ठेवत नाही, कारण तर त्याच्या भाज्या खात नाही म्हणून. मला वगैरे चालून जाते पण मिस्टर खात नाही म्हणून. तर इथे गरम गरम पुऱ्या तळत आहे आणि गरम गरम मिस्टरांसाठी ताट तयार करत आहे, कारण तर माझ्या मिस्टरांना गरम गरमच पुऱ्या आणि भाजी खायला आवडते म्हणून. तर इथे मी प्रत्येकाच्या आवडीचा विचार करते, की आपल्याच नाही प्रत्येकाच्या. आता मी पुरी भाजी तर केली, पण भाजी एकदम फिकी आहे, जास्त तिखट नाही. आणि मला पुरी भाजीसोबत पाहिजे मला पुरी भाजी पाहिजे तिखट, म्हणजे भाजी जी आहे ना थोडी तिखट पाहिजे. तर आता मिस्टर बसलेत गरम गरम पुरी भाजी जेवण करायला हॉलमध्ये, आणि त्यांच्यासाठी परत मला पुऱ्या तळायच्या होत्या गरम गरम त्यांना वाढायला. तर इथे मी पटकन किचनमध्ये आले आणि गरम गरम पुऱ्या तळत आहे त्यांच्यासाठी. जशा पुऱ्या तळून झाल्या त्यांच्या पुरत्या, तर त्यांना पटकन नेऊन वाढून देत असते. असं करत करत त्यांचं जेवण पूर्ण केलं. आणि त्यानंतर जेव्हा मग मला जेवण करायचं होतं तेव्हा मग म्हटलं की आपल्याला तिखट शिवाय आपलं जेवण होणार नाही, म्हणून मग थोड्याशा मिरच्या धुतल्या, कट केल्या आणि लगेच तेलामध्ये टाकल्या. जेव्हा तेलात टाकल्या तर खूप जास्त तेल उडतं, त्याच्यापुढे दूर जाऊन उभी राहिले, कारण तर मला मिरचीची बी उडण्याची भीती वाटते म्हणून. तर मिरच्या वगैरे तळून झाल्या आणि त्यानंतर स्वतःसाठी पुऱ्या तळत आहे. शिवांश मिस्टरांचं जेवण करून झालं होतं आणि माझं पण जेवण करून मी घेतलं. पण अद्विक मात्र झोपलेला नव्हता. तो बघा किचनमध्ये अजूनही खेळत आहे. रात्रीचे 11 वाजत आले होते आणि अजूनही अद्विक झोपलेला नव्हता, कारण तो दुपारी झोपला होता. त्याच्यामुळे म्हटलं तो जागा आहे तोपर्यंत आपण आपल्याजवळ घ्यावं त्याला आणि किचन क्लीन करावं. तर संध्याकाळची क्लिनिंग तर असतेच हे. आणि इकडे कुकरचा दांडा ढिला झाला होता, म्हणजे त्याचा नट ढिला झाला होता, तो फिट करून घेतला. हे सगळे कामं छोटे मोठे आपल्याला किचनमधले करावेच लागतात, ते तर आहेच. आणि कॅनमधलं तेल संपलं होतं, जे तेलाची कॅन दिसते ते दर महिन्याला आम्ही तेलाची कॅन आणत नाही. तुम्हाला माहितीच आहे, मी किराणा जेव्हाही शेअर करते तेव्हा तुम्हाला तेलाची पॉकेटे दाखवत असते. एकचदाच ही कॅन आणली होती तेलाची, याच्यासाठी की दर महिन्याला आपण पॉकेट आणू आणि त्यात ती भरून ठेवत जाऊ या उद्देशाने. तर भांडी सगळे आवरून ठेवले, गॅस वगैरे सगळा क्लीन करून घेतला. आणि कोरपाट बेलणं लागणार होतं सकाळी स्वयंपाकासाठी, म्हणून आताच रात्री घासून ठेवलं. आणि जी तेलाची कॅन होती त्यात मला सकाळी तेल भरायचं होतं, तर मग म्हटलं की खालीच झाली आहे कॅन, तर आता घासून ठेवावी, म्हणजे त्यातलं पाणी नितळून वगैरे जाणार आणि सकाळी मग ते आपल्या उपयोगी पडणार म्हणून. तर म्हणून मग आता घासून घेत आहे. तर चला, तर असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन. थोडेफार एक्स्ट्राचे कामं पण निघतात कधी नाही निघत, कधी लवकर होऊन जातात. तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.